नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स हे संघ IPL मध्ये आज आमने सामने येणार आहेत. यावेळी दोनही संघांच्या कामगिरीत सातत्य राखण्याचं लक्ष्य असेल. IPLच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघानं आतापर्यंत केवळ एक सामना खेळलाय. त्यात त्यांनी गुजरात टायटन्सला पराभूत केलंय. तर दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौनं आपल्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवला. लखनौचा संघ यंदाच्या हंगामात प्रथमच घरच्या मैदानावर सामना खेळणार असल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. मुंबई इंडियन्सनं IPL 2025 मध्ये आपलं विजयाचं खातं अखेर उघडलंय. मुंबईनं वानखेडे मैदानावरील सामन्यात KKRचा 8 विकेट्स आणि 43 चेंडू राखून मोठा विजय मिळवला. मुंबईच्या संघानं या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सुरुवातीला KKRला 116 धावांवर सर्वबाद केलं. नंतर प्रत्युत्तरात 12.5 षटकांत 8 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सनं IPL मध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. राजस्थान रॉयल्सनं 30 मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध हंगामातील त्यांचा 11वा सामना खेळला. यामध्ये राजस्थानचा संघ दुसऱ्या डावात मैदानात उतरला. संघ निर्धारित वेळेत 20 षटकं टाकू शकला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याला BCCIनं स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला. IPL नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील वर्चस्वाचं प्रतीक मानली जाणारी मॅक पतौडी ट्रॉफी रद्द करण्याचा विचार सुरू आहे. आगामी मालिकेतच याची अंमलबजावणी होताना दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि IPL मध्ये खेळलेला डेव्हिड वॉर्नर आता क्रिकेट नंतर अभिनयाच्या क्षेत्रातही उतरलाय. आता त्यानं साऊथ अभिनेता नितीन आणि श्रीलीला यांच्या रॉबिन हुड या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. या चित्रपटात डेव्हिड वॉर्नरनं एक भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा चित्रपट 28 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधार पदात मोठे बदल दिसून येत आहेत. क्रेग ब्रेथवेटनं 4 वर्षांनंतर कसोटी कर्णधारपद सोडलंय. तर शाई होपची T20 संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. वेस्ट इंडिजमध्ये हा बदल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वाच्या घरच्या मालिकेपूर्वी झालाय. क्रेग ब्रेथवेटनं मार्च 2021 पासून वेस्ट इंडिजचं कसोटी कर्णधारपद स्वीकारलं. पाकिस्तानच्या यशस्वी दौऱ्यानंतर त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेट वेस्ट इंडिजला त्याच्या या निर्णयाची माहिती दिली. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात आत्मविश्वासपूर्ण खेळी करणारा उस्मान खान हा स्टार खेळाडू हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला. सध्याच्या 3 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान संघ 0-1 असा पिछाडीवर आहे. दुसरा एकदिवसीय सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरा असा असणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वार्षिक कराराची घोषणा करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. श्रेयस अय्यर याला पुन्हा वार्षिक करार मिळणार असल्याचं वृत्त आहे. अशात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांच्या 2025-26 या वर्षाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. त्यांनी 23 खेळाडूंना करार दिलाय. त्यामध्ये आरोन हार्डी, सीन एबॉट आणि टॉड मर्फी या 3 खेळाडूंना वगळण्यात आलंय. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारताविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या सॅम कॉन्स्टास, बियू वेबस्टर आणि मॅथ्यू कुहनेमन याचा वार्षिक करारात समावेश करण्यात आलाय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.